किती वर्षांपासून वारी करता? 8 वर्ष झाले. 8 वर्ष झाले. कसा वारीचा अनुभव आहे तुमचा? वारीचा सोहळा एक नंबर. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गी नाही. आनंद आहे, आनंद आहे. आनंद आहे. आणि आज रिंगण सोहळा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष रिंगण सोहळ्याकडे असते, कारण रिंगण सोहळा पाहणंच म्हणजे एक समाधानी सुख आहे. काय सांगाल? रिंगण म्हणजे आमचा आनंद आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी संघ आम्ही देव ते पंढरपूर हा प्रवास करत असतो आम्ही. त्यामध्ये आम्हाला आनंद आहे. आमची दिंडी झाली 25 वर्ष दिंडी चालते आमची. 25 वर्ष झाले. आपण इकडे पण येणार आहे. माऊली रामकृष्ण. कधीपासून वारी करताय? 22 वर्ष. 22 वर्ष झाले. तुमचा वारीचा अनुभव कसा आहे? आपली स्वतःची दिंडी आहे ना, आपण स्वतः चालवतोय. स्वतः चालवतो. अध्यक्ष दिंडी सोबत साधारण किती वारकरी असतात? शेवटपर्यंत 500 लोक होते. आता 300 लोक आहेत. 300 लोक आहे. आणि काय सांगाल, इतके वर्षापासून तुम्ही पंढरीच्या दारी पायी चालत जाताय. पंढरपूरकडे काय मागणं आहे? सुरुवातीला आपल्याकडे 80 लोक होते. त्यानंतर त्या 80 लोकांमध्ये उत्साह वाढला. तसा जसा उत्साह वाढत गेला तसे लोक आपल्याकडे येत गेले. आणि आपल्या दिंडीमध्ये संपूर्ण सोय असल्यामुळं आपल्याकडे लोकांचा वळण जास्त आहे. त्यामुळे आनंद मिळतो त्यांना. कुठल्याच गोष्टीची त्यांना कमतरता नाही. म्हणजे एखाद्या घरच्यासारखं असतं. त्यामुळे ना आता आपल्याकडे आता 300 लोक आहे. पंढरपुरापर्यंत 500 लोक होते. त्यामुळे सगळे आनंदी काही अडचणीचे काम नाही. आनंदात तुम्ही वैष्णवांचा मेळा तुम्ही पंढरीच्या दारी पंढरीकडे काय मागणं आहे? त्यांच्या चरणी नतमस्तक व्हाल. काय मागणं? काय सगळ्यांना सुखी राहू दे आणि असे तुमच्याकडे यायची आमची ओढ कायम राहू द्या. नक्कीच कायमच राहणार आहे. आणि आपण इतके वारकरी पाहिले, सगळ्या निस्वार्थ भावनेने जातात. आणि प्रत्येकाला विचारलं मागणं काय, तर स्वतःसाठी काहीच नाही की माझं होऊ दे, माझं ठीक होऊ दे, माझी तब्येत ठीक होऊ दे, असं काही नाही. माझ्या लेकरांना सुखी ठेव, सगळ्यांचं कल्याण होऊ दे, सगळ्यांचं होऊ दे. एक निस्वार्थ भावना या वारीत आल्यानंतर कळते. एक माणुसकी, मैत्री, सगळं इथे पाहायला मिळते. एकमेकांसाठी धावत जाणारे वारकरी अनोळखी असेल तरी इथे पण आपण येऊयात. आणि माऊली पण आपल्याला दिसत आहे. वारकरी रामकृष्ण हरी. रामकृष्ण. कधीपासून वारी करताय? मी 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. तुमचा काय अनुभव आहे वारीचा? विठ्ठल कशात पाहता तुम्ही? आम्ही विठ्ठल माणसामध्ये विठ्ठल पाहतो. कसा अनुभव आहे वारीचा? खूप छान, इतका सुंदर की तुकोबराय माऊली आम्हाला क्षणाक्षणाला तुकोबरायांची माऊलींची आठवण. वारी करत असताना वारीतली सगळ्यात चांगली गोष्ट काय आवडते? वारीत सगळ्यात म्हणजे शिस्तबद्धता, की सगळे एकदम एक साथ मध्ये चालतात. टाळकरी, विणेकरी, म्हणजे पहिल्यांदा झेंडेकरी, त्याच्यानंतर तुळशीवाली, त्याच्यानंतर हांडेवाली, त्याच्यानंतर मृदंगवाले, त्याच्यानंतर पाठीमागं भजनवाले. मग एवढी शिस्तबद्धता असते. त्यामुळे खूप एवढी लोक असतात तरी परंतु या सोहळ्यामध्ये एवढी शिस्तता असते की कोणी एकमेकाच्या पुढे जात नाही. मला इकडे यावंच वाटतं. ताई, किती वर्षापासून वारी करता? माझी ही 7वी वारी आहे. 7वी वारी आहे. इतक्या म्हणजे 7 वर्षांचा वारीचा अनुभव आहे. एखादी आठवण काय वारीची? आठवण तर खूप आहे, सांगण्यासारखी भरपूर आहे. असं कुठली सांगावी कळत नाही. पण तरी त्यातल्या त्यात अभिमानास्पद गोष्ट आहे की मी प्रत्येक वारीमध्ये आणि प्रत्येक रिंगणामध्ये झेंडा, टाळ किंवा तुळस घेऊन धावते. आणि ते माझ्यासाठी खूप प्राऊड फील आहे. आणि मला खूप आनंद होतो या गोष्टीचा. खूप आनंद होतो. पांडुरंगाच्या चरणी तुमचं काय मागणं आहे? पांडुरंगाच्या चरणी हेच मागणं की सगळ्यांना सुखी ठेव. आणि आपल्या भारतामध्ये सर्वांनी स्वच्छतेची वसा घ्यावा आणि पूर्ण भारत स्वच्छ ठेवावा. आपल्या मोदी साहेबांनी एवढं नाव पुढे केलेलं आहे तर त्याचं नाव आपण सगळ्यांनी जपावं आणि पूर्ण भारत स्वच्छ असावा. विशेषतः वारीमध्ये इतक्या सोयी केल्या सरकारांनी, पण त्याचा पुरेपूर फायदा घेत नाहीत लोक. तर प्रत्येकाने वारीमध्ये सगळ्या सोयींचा उपभोग घ्यावा आणि स्वच्छता ठेवावी असं मला खूप. आनंदाची वारी आहे. वारीसारखं सुख मला वाटतं कुठे नाही. बरोबर, अजिबात. म्हणजे ते सांगण्यासारखं सुख नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणजे स्वर्गातही आपण माहीत नाही गेल्यानंतर काय वाटत असेल, कुणी अनुभव सांगितला नाहीये. पण हा जो सोहळा आहे तर यामध्ये एवढं सुख मिळतं की आपल्याला वर्षभर पुरतं. आणि पुढच्या वर्षाची आतुरतेने आपण वाट बघतो की पुढच्या वर्षी आपल्याला लवकरात लवकर वारीला मिळावं. आणि 1 महिना अगोदर आपण नियोजनाला लागतो वारीच्या नियोजनाला. बऱ्याच काळ आधीपासून सगळे लागत असतात, सगळं नियोजन. आणि अतिशय आनंदात हा जो वारीचा सोहळा आहे तो पार पडतो आहे. तुम्ही कुठनं आलेत म्हटलं होतं? चिंचवडगाव. ही सगळी यांची दिंडी इथे आली आहे. समस्त वारकरी आहेत आणि अतिशय आनंदात, उत्साहात यांच्या चेहऱ्यावर मला वाटतं हे चालत आले. यांच्या चेहऱ्यावर थोडासाही थकवा तुम्हाला दिसणार नाही. मी थकली पण अजूनपर्यंत हे लोक थकलेले नाहीये. आणि याच रिंगण सोहळ्याचे, वारीचे अद्भुत क्षण आम्ही तुमच्यापर्यंत दाखवत राहणार आहोत. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. मी रश्मी केडीकर, नवराष्ट्र.